खासगी विद्युत कर्मचारी लाईनमन यांना कॉन्ट्रॅक्टदाराने कामावरून काढले, लाईनमनमध्ये तीव्र नाराजी। वाशिम, प्रतिनिधी किशन काळे। रिसोड तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टदाराने दिनांक 12 ऑक्टोबर रोजी खासगी लाईनमनना कामावरून काढल्याने विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून हे लाईनमन अहोरात्र मेहनत घेऊन पाऊस वादळ असो वा उन्हाळा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करत होते। मात्र अचानक त्यांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांच्या जागी परमानंद लाईनमन यांची नेमणूक करण्यात आली आहे। या निर्णयामुळे खासगी लाईनमनना उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एका खासगी वायरमनने सांगितले की, मी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून विद्युत मंडळाच्या कामावर आहे। दिवसभर ड्युटीवर असतो आणि रात्री लाईन ट्रिप झाली तरी ती सुरळीत करून देतो। तरीही आमच्याशी अन्याय झाला आहे। ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बोनस देण्याऐवजी आम्हाला कामावरून काढण्यात आले आहे। खासगी विद्युत कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आणि विद्युत मंडळाकडे मागणी केली आहे की आम्हाला पुन्हा कामावर घ्यावे आणि सेवेत रुजू करून घ्यावे। या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर असंतोष व्यक्त होत असून लवकरच या विषयावर आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी, वाशिम। वार्ताहर किशन काळे। मला शासनाने कामावरून कमी केलेले आहे। नवीन विद्युत सहाय्यक आल्यामुळे माझ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। नवीन विद्युत सहाय्यक पदावर आल्यामुळे आमचे सर्व आउटसोर्सिंग कर्मचारी कामावरून शासनाने कमी केलेले आहे। माझी असली शासनाला विनंती आहे की आम्हाला काही ना काही जॉब देण्यात यावा। आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। माझ्याकडे कुटुंब असल्यामुळं आम्हाला कोणतेही काम नाही। मी महावितरणमध्ये रात्रंदिवस सर्व्हिस दिलेली आहे शेतकऱ्याला। माझी ड्युटी वाघी दापुरी गाव माझ्याकडे होते। सर्व कास्तकाराचं म्हणणं आहे असे लोक मिळत नाहीत, तरी माझा शासनाने विचार करून मला परत कामावर घेण्यात यावे अशी मी शासनाला विनंती करतो। आपण किती वर्ष यामध्ये जे काम करता? सर मला 5 ते 6 वर्ष झाले मी महावितरणमध्ये काम करत आहे। मला सर्व कामाचा अनुभव असल्यामुळं मी या कंपनी मला घेतलेले होते, पण नवीन विद्युत सहाय्यक आल्यामुळं या कंपनीने मला कामावरून डायरेक्ट न सांगता कमी केलेलं आहे कामावरून। Audio Jungle।